जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या अनेक ठिकाणी जाहीर सभा सुरू आहेत। आता आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत। आपण सध्या संकमध्ये आहोत। कर्नाटक बॉर्डरवर असणारे हे संक गाव आहे आणि जत तालुक्यातल्या सगळ्यात लांबचं हे गाव आहे। आपल्याबरोबर आमदार गोपीचंद पडळकर आहेत। सेठ, मला सांगा कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे? आज शेवट दिवस आहे। तुमच्या विरोधात सर्व तालुक्यामध्ये राजकीय विरोधक आणि राजकीय पक्ष एकत्र आले। पुढारी आणि पक्ष आमच्या विरोधामध्ये एकवटलेत आणि लोक आमच्या बाजूनं एकवटलेत। फरक असा आहे, पुढारी एका बाजूला झालेत आणि जनता एका बाजूला झाली आहे। त्या सर्व जनतेचं पाठबळ आमच्या सर्वच उमेदवारांना आहे। आमच्याकडे उमेदवार चांगले आहेत, त्यांनी लोकांची चांगली कामं केलेत। एखादं चांगलं काम नाही करता आलं तर कुणाचं वाईट तर काम केलं नाही, असे उमेदवार सगळे आमच्याकडे आहेत आणि चांगले निष्कलंक चारित्र्यसंपन्न उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये देण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे आणि त्यांचंही सगळ्यांचं एक लोकमत आहे, ते सातत्यानं लोकांच्यामध्ये आहे। भारतीय जनता पार्टीचं काम आहे। देवाभाऊनी मोठ्या योजना जत तालुक्याला दिलेल्या आहेत। चंद्रकांत दादा पालकमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात निधी जतला देत आहेत। तर हे सगळं एकत्रितपणे काम बघितल्याच्या नंतर लोक 1,00,000% भाजपच्या बाजूने उभा राहतील अशी परिस्थिती इथली आहे। जत विधानसभा असेल, जत नगर परिषद असेल, तुमच्याकडे इतक्या टोकाच्या टीका झाल्या तरी तुम्ही सर्व मतदारसंघात फिरून लोकांना हात जोडूनच विनंती करत होतात। आत्तासुद्धा तुम्ही लोकांना हात जोडूनच विनंती करत आहात। कसं बघता या विरोधकांच्या टीकेकडे? माझ्यात बदल झाला आहे जतसाठी, त्यामुळं मला इतक्या टीका मी पहिल्यांदाच सहन केलेत। मी कधीच त्यावर रिॲक्ट झालो नाही आणि पुढेही होणार नाही, कारण हा माझा मतदारसंघ आहे। मला इथं राजकारण खालच्या पातळीचं करायचं नाही। मला विरोधाला विरोध करायचा नाही। जरी कोणी मला विरोध करतं आहे म्हणून मी त्याला काही सिरियस घेत नाही। मी लोकांच्यासाठी काम करायचं ठरवलं आहे। जत तालुक्यातल्या लोकांनी मला एका विश्वासानं निवडून दिलं आहे। जत तालुक्यातल्या लोकांना वाटतं आहे की इथं मोठा अन्याय झाला आहे, मोठ्या प्रमाणात कामं होण्याची अपेक्षा होती परंतु तशी झाली नाहीत आणि जर इतक्या मोठ्या जबाबदारीनं, इतक्या विश्वासानं लोकांनी जर मला निवडून दिलं असेल तर मी विरोधक मला काय बोलते ह्याच्याकडे बघण्यात काही अर्थ नाही। लोकांच्या माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यामुळं त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी रात्रीचा दिवस करतो आहे आणि आम्ही बऱ्यापैकी जत शहर आणि ग्रामीणमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे। लोक ह्याच्यावरती बोलत आहेत। येणाऱ्या वर्षात म्हणजे आता अर्थसंकल्पीय बजेट आमचं 23 तारखेला आहे, मोठा निधी जत तालुक्याला आम्हाला मिळेल। एकंदरीत पाहिलं तर तुम्हाला आता सध्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये 2 शिफ्टमध्ये काम करताना अनेकांनी पाहिलेलं आहे। सकाळी दुपारी या ठिकाणी जत तालुक्यात असता आणि संध्याकाळचा संपूर्ण वेळ तुम्ही, तुमचे भाऊ आहेत माधविकाकी उभारले आहेत त्यांच्याकडे त्या प्रचारात फिरत असतात। हे धावपळ किती सुरू आहे? आता 2 मतदारसंघ असल्यामुळं 2 शिफ्टमध्ये मला काम करावं लागतं आहे। मी रात्री 2, 2:30, 3ला रोज झोपतो आहे, सकाळी 7ला परत आवरून मी कामात असतो आहे आणि त्यामुळं मला काय याचा तर काय वाटत नाही। मी सातत्यानंच लोकात असल्यामुळं कष्ट करण्याची माझी तयारी आहे आणि त्यामुळं आता इथल्या सभा करून, आता अनेक 2 सभा आहेत त्या करून परत मी आटपाडीला जाणार आहे। तिथं 3 सभा आहेत, परत सकाळी 7 वाजता मी माळशिरस जाणार आहे आणि परत दिवसभर जतला येणार आहे। तर हे काम राहतच चालू राहतं। मेहनत आपल्याला हे घ्यावी लागते, तशा पद्धतीने आम्ही काम करतो आहे। आमदार सुहास बाबर असतील यांच्या मतदारसंघात काल भाजपचे जे वैभव पाटील आहेत हे आपले पदाधिकारी आणि उमेदवार यांच्यासोबत फिरत असताना अनेक ठिकाणी महिलांना मोबाईलच्या टॉर्चमध्ये जाऊन प्रचार करावा लागतो आहे, लाईट घालवली जाते असा आरोप विरोधकांच्याकडनं केला जातो आहे। मुळात खानापूरचं राजकारण हे घाणेरडं राजकारण आहे। सत्तेचा दुरुपयोग करणं, प्रशासकीय गैरवापर करणं, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून गुंडगिरी करणं ही खानापूर तालुक्याच्या राजकारणाची आत्तापर्यंतची कारकीर्द आहे, इतिहास आहे। तहसीलदारांच्यापासून पोलीस इन्स्पेक्टरपर्यंत, तलाट्यांच्यापासून सर्कलपर्यंत, ग्रामसेवकांच्यापासून BDOपर्यंत सगळ्या लोकांचा गैरवापर करणं। आता मला काल ही बाब कळाली, अत्यंत हा घाणेरडापणा आहे। जेव्हा आमचे भाजपचे लोक प्रचाराच्या निमित्तानं गावागावामध्ये जात आहेत किंवा आमच्या महिला भगिनी जात आहेत, आमचे नेते वैभवदादा जात आहेत, तेव्हा जाणीवपूर्वक लाईट घालवली जाते आहे। मला ही काल माहिती मिळाल्याच्या नंतर मी अधिकाऱ्यांशी बोललो। टायमिंग तुमचा असेल लाईट घालावे तर बिंदास घालवा, परंतु सभेच्या वेळेस असं 3-4 ठिकाणी घडलं आहे। मी त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना पण सांगतो, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका। नंबर 1, आणि जे खोडसाळपणानं फोन करतायत त्यांच्यावरती कारवाई करा। हे सरकार भाजपाचं आहे, हे सरकार महायुतीचं आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या प्रचार सभेच्या वेळेस लाईट घालवत असाल तर ही गंभीर बाब आहे। याचं तुम्हाला परिणाम भोगावे लागतील। आता तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद उमेदवार उभा राहिलेले आहेत, पंचायत समितीचे पण उमेदवार उभे, विजयाची कितपत खात्री वाटते?
हे बघा, आमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये वातावरण खूप चांगलं आहे. सर्व जिल्हा परिषद गटामध्ये डपळापूर असेल, बनाळे असेल, सेगाव असेल, इकडं बिळूर असेल, मुचंडी असेल, दरीबडची आहे, संक आहे, उमदी आहे आणि जाडर बाबलाल या 9 जिल्हा परिषद गटामध्ये आमचे दौरे झालेले आहेत. चंद्रकांत दादांचे आज 4-5 जिल्हा परिषद गटात दौरे झालेत. आता आणखी 2 जिल्हा परिषद गटात मी आणि डॉक्टर साहेब जातो आहे. तर वातावरण खूप चांगलं आहे, पोषक वातावरण आहे. नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊंच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून लोक मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान करणार आहेत. विकासाच्या एकाच मुद्द्यावरती जत तालुक्यातली जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. आता उन्हाळा सुरू होतोय, जतमध्ये पाण्याचा प्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न बिकट होतोय. तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आता उन्हाळा सुरू झाला आहे. म्हैसाळचं पाणी ज्या 60 गावात जातं आहे त्यांच्यासाठीची स्कीम सुरू केली आहे. पाणी आता जत तालुक्यामध्ये आलं आहे. आता अडचण आमची ज्या 65 गावामध्ये म्हैसाळचं पाणी गेलं नाही त्या भागातलं आमची अडचण आहे. परंतु आम्ही चांगल्या उपाययोजना करू. जिथं कुठं काही अडचण येईल, अजून तशा पद्धतीची परिस्थिती पुढं आली नाही, परंतु प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. जर अशी कुठं अडचण निर्माण झाली तर आम्ही लोकांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. त्यांच्या सर्व व्यवस्था आम्ही उभा करू. परंतु संघच्या तलावात डिसेंबरमध्ये आम्ही पाणी सोडतो आहे. मी आता तुमच्याशी बोलतो आहे, फेब्रुवारी महिना आहे. 8-10 महिन्यामध्ये आम्ही संघच्या तलावात पाणी सोडतो आहे. संघच्या तलावात पाणी सोडणं याचा अर्थ ते बॉर्डरपर्यंत पाणी खाली जातं आहे. कारण संघच्या तलावाला एक कालवे आहेत 2. उजवा कालवा 2.5 किलोमीटरचा जरी असला तरी डावा कालवा हा सुसलातपर्यंत आहे. त्यामुळं बऱ्यापैकी प्रश्न आमचा डिसेंबरमध्ये मिटतो आहे. राहिलेली जी गावं आहेत, तिकोंडी परिसरातली कोणत्यो बोबलात करेवाडी, तिकोंडी करेवाडी तिकडची जी गावं आहेत त्यांना आम्ही डिसेंबर 2027ला पाणी देतो आहे. त्यामुळं लोकांना माझं इतकंच आव्हान आहे, जो काही त्रास होईल तुम्हाला आता ह्या वर्षभरासाठी होईल, परत पूर्ण पाण्याची 12माही पाण्याची व्यवस्था आमचं सरकार करून देत आहे. काही अडचण येणार नाही. नक्कीच आपण पाहू शकता या विजयाची 100% खात्री दिलेली आहे आणि या ठिकाणी जतकर जनता सुज्ञ आहे आणि आम्हाला निवडून देतील असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.